रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेरमधील जगबुडी नदीच्या पुलावरून कोसळलेला कंटेनर अखेर 4 दिवसानंतर नदीच्या प्रवाहात वाहत शहराजवळ येऊन पोहोचलाय। कंटेनर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून धाडसी तरुणांनी नदीत उतरून तो दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान कंटेनरमधील मॅगीचे हजारो पाऊच नदीपात्रात विखुरल्याने पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झालाय। 22 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे निघालेला मॅगीनं भरलेला कंटेनर खेड तालुक्यातील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या उंच पुलावरून थेट नदीत कोसळला होता। या भीषण अपघातानंतर कंटेनर नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता। तब्बल 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज हा कंटेनर नदीच्या प्रवाहात 3 ते 4 किलोमीटर अंतर वाहत खेड शहरालगतच्या देवणे परिसरात येऊन पोहोचला। ही माहिती मिळताच कंटेनर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी मोठी गर्दी केली। नदीच्या मध्यभागी वाहत आलेला कंटेनर आणखी पुढे जाऊ नये म्हणून काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली। दोरीच्या साहाय्याने कंटेनरला बांधून त्याच ठिकाणी रोखून धरण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात मॅगीचे पाऊच असल्याने ते नदीच्या पाण्यात विखुरलं। संपूर्ण नदीपात्रात मॅगीचे पाऊच पसरल्याने पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। 4 दिवसापूर्वी घडलेल्या या भीषण अपघातातील कंटेनर जवळून पाहता आल्याने या घटनेची पुन्हा एकदा संपूर्ण खेड तालुक्यात जोरदार चर्चा रंगलीये।